नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता ज्या शेतकऱ्याचं वाटणीपत्र करायचं राहिलं असेल, का ज्या शेतकऱ्याची सामायिक जमीन असेल आणि काही शेतकऱ्याचं वारस हक्कानी जमीन पुढील वारसाच्या नावे घ्यायची राहिली असेल, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे हे जे वाटणीपत्र आहे ते वारसदाराच्या आणि सामायिक क्षेत्र आहे अशांच्या फोड करण्यासाठी फ्रीमध्ये काय होणार आहे, नावावर करण्यात येणार आहे. असा शासनाचा एक नवीन जी-आर किंवा मग परिपत्रकच काय झालेलं आहे, पडलेलं आहे. एकही रुपया न देता तुमचं वाटणीपत्र असेल, वारसाची जमीन असेल, हे काय होणार आहे, फ्रीमध्ये आपल्याला करून आपल्या नावे मिळणार आहे, सातबाऱ्यासह. त्यामुळं मग जे शेतकरी अद्याप राहिले असतील, ज्यांची सामायिक जमीन आहे आणि घरातील कोण्या एका व्यक्तीच्या नावे करायची आहे किंवा मग सामायिक जमिनीतील समान फोड करायची आहे, अशा व्यक्तींनी काय करायचं आहे, तलाठी किंवा मंडळाधिकारी तहसीलदार यांच्यामार्फत काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे आणि संपर्क करून फ्रीमध्ये आपल्या शेत जमिनीची वाटणी करून घ्यायची आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावे असं असतं कुटुंबामध्ये की सामायिक क्षेत्र लावलेलं असतं आणि कालांतराने मग ते सामायिक क्षेत्राचं स्वतंत्र क्षेत्र करण्यासाठी खूप खर्च येतो. रजिस्ट्री म्हणा, त्यानंतर आणखीन इतर ठिकाणी गेल्यानंतर खूप खर्च येत होता पहिल्या वेळेस. आणि त्यानंतर आता शासनाने एक जी-आर परिपत्रक काढ आहे. शासनाने जी-आर निर्गमित केला आहे. त्यानुसार मग जे सामायिक क्षेत्र आहे, ज्यांना काही स्वतंत्र क्षेत्र करायचं असेल, म्हणजे वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळे क्षेत्र गुंठेवारी आणेवारी लावायची असेल, तर ते फ्रीमध्ये काय होणार आहे, त्याची नोंद होणार आहे. त्यानंतर त्यांना 7/12 वगैरे आणि वडिलाच्या नावावरून मुलाच्या नावे वारस हक्काने जी जमीन येते तीसुद्धा काय होणार आहे, इथून पुढं फ्रीमध्ये होणार आहे. म्हणजे एकही रुपया द्यायचा नाही, त्यावर एकही रुपया शुल्क आकारला जात नाही. ही एक आनंदाची शेतकऱ्यांसाठी बातमी आहे. मग जे शेतकरी अद्याप वाटणीपत्र करायचे राहिले असतील, ज्यांना वारस हक्काने जमीन पुढं घ्यायची असेल, अशांसाठी ही फ्रीमध्ये सेवा शासनाने काय केली आहे, चालू केलेली आहे. ज्यांना काय वाटणीपत्रक वगैरे त्यानंतर राहिले असतील वाटणीपत्र करायचे, त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्यांना वारस हक्काने जमीन घ्यायची बाकी असतील, पैशाअभावी, खर्चाअभावी, तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदाराशी संपर्क साधून याचा लाभ घ्यायचा आहे. हे पूर्णपणे शासनाने काय केलेलं आहे, निःशुल्क केलेलं आहे. त्यामुळं मग हे सर्व काय योजना आहे ती फ्रीमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि फ्रीमध्येच जमीन त्यांच्या नावावर होणार आहे. धन्यवाद.